मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातल्या 800 ज्येष्ठ नागरिकांना विशेष रेल्वेच्या माध्यमातून अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाला रवाना करण्यात आले आहे। पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवत भाविक अयोध्येला रवाना झाले आहे। 5 दिवसांच्या या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांसाठी नाश्त्यापासून ते जेवणापर्यंतची सर्व सोय शासनाच्या वतीने करण्यात आली आहे। तीर्थदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता। राज्यातील 60 वर्षांहून अधिकच्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन करता यावं याकरिता मागील महायुती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू केली होती। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील हजारो ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला। त्याच माध्यमातून धुळ्यात देखील जिल्हाभरातून ज्येष्ठ नागरिकांचे प्रस्ताव समाज कल्याण अधिकाऱ्यांकडे आले होते। त्या अर्जांची पडताळणी करत आज 800 ज्येष्ठ नागरिकांचा जत्था अयोध्येला रवाना करण्यात आला आहे। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि लाडके भाऊ देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली जे आमच्या महायुतीच्या मागच्या सरकारने आमचे मुख्यमंत्री दोघेही उपमुख्यमंत्र्यांनी जे शब्द लोकांना दिला होता ते आपला हा महाराष्ट्र परिवार आहे आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जी आहे त्याची सुरुवात केली। त्या माध्यमातून महाराष्ट्रामधील ज्येष्ठ नागरिक यांना तीर्थदर्शन करण्यासाठी विविध ठिकाणी जाण्याची योजना आहे। आमच्या कान्हा देशमधनं धुळेमधनं जवळपास 1000 लोक 800 ते 850 लोक हे अयोध्येला श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी जातात। आणि तुम्ही बघितलं की सामान्य लोक, ज्येष्ठ लोक, कष्टकरी शेतकरी, मजूर, हमाल, आदिवासी बांधव, आमचे दलित बांधव सगळेच लोक याच्यामध्ये आहेत। डोळ्यामधनं त्यांचे आनंदाचे अश्रू अनावर झालेले आणि ते आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आशीर्वाद देतात। त्याच्यामध्ये आमचे हे लोक तिथे जाऊन दर्शन घेणार आहे। त्याच्यासाठी जवळपास 1,30,00,000 रुपये ते महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून रेल्वेच्या IRCTC कंपनीसाठी, रेल्वेची जी कंपनी त्या माध्यमातून त्यांचं ब्रशिंग वगैरे फ्रेश होण्याचं किट, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण, झोपण्याची व्यवस्था, सारी व्यवस्था केली। आरोग्याची व्यवस्था, एक डब्यामध्ये एक कोऑर्डिनेटर नेमलेला आहे आणि अत्यंत सुंदर अशी सगळी व्यवस्था आहे। मनाला भारून म्हणजे भावनात्मक होतं मन की सामान्य माणूस आयुष्यभर राब कष्ट करतो आणि ज्यावेळेस मायबाप सरकार, कल्याणकारी सरकार, जनतेचं सरकार, एखादे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ज्यावेळेस जनतेचा विचार करून मोफत ही सारी व्यवस्था करत असतात, लोकांमध्ये एक वेगळं भावनाचं आनंदाचं वातावरण। आमचे आमदार, खासदार सगळे लोकप्रतिनिधी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलोय आणि अत्यंत सुंदर असा प्रसंग आहे। हेच महायुतीचं सरकार आहे की जे बोलतं ते करतंय आणि म्हणून आम्ही जे शब्द दिला होता तो शब्द आम्ही पूर्ण करतोय, त्याचं समाधान आम्हाला मनापासून वाटतंय। बऱ्याच वेळा चर्चा व्हायची की यांनी सांगितलं होईल का नाही, जे सांगितलं ते प्रत्येक गोष्टी होणार आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आजची यात्रा आहे। रेड कार्पेट वेलकम करून फुलांचा म्हणजे वर्षाव करून आम्ही हे स्वागत केलंय आणि त्यांना सदिच्छा दिल्या। त्यांना प्रत्युत्तर म्हणून ही यात्रा नाही, ही यात्रा नियोजित होती, नियोजित सर्व काही आहे आणि अशा हिजड्यांच्या आतंकाने यांना घाबरून भारतीय हिंदू हा संवेदनशील आहे, डरपोक नाही, हे लक्षात ठेवा। ज्या दिवशी याचं बेंड फिरलं ना त्या दिवशी फक्त त्यांच्याकडे अशी तिरपी नजर करून जरी बघितलं तरी हे सर्व पळून जाते। परंतु भारताचा नागरिक हा त्याच्या डोक्यात पण अशा नीच आणि क्रूर कल्पना येऊ शकत नाही, कारण की तो संस्कृतीत आहे आणि हिंदू आहे। म्हणून ही यात्रा तशी नाही, ही यात्रा पूर्वनियोजित आहे। परंतु त्यांच्या या हल्ल्यामुळे कुठलीच यात्रा या देशात थांबणार नाही। जय श्री। यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, आमदार अनुप अग्रवाल, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संजय सैंदाने, भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ज्येष्ठ नेते हिरामन गवळी, भिकान वराडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मिथी या गावामध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात आली। या ग्रामसभेमध्ये अनेक विषयांवर चर्चा देखील करण्यात आली। यात प्रामुख्याने राष्ट्रीय पंचायत राज दिवस साजरा करणे, वसुंधरा दिन साजरा करणे, गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार अभियान राबवणे यांसारख्या अनेक विषयांवर ग्रामसभेत चर्चा करण्यात आली। यावेळी गावातील नागरिकांनी गावात विकास कामांसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करत ग्रामपंचायतचे काम योग्य रीतीने चालावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। गावात गटारी असतील, अस्वच्छतेचे विषय असतील यावर देखील चर्चा करण्यात आली। मिथी गावात शिवारात असलेल्या काही शेत जमिनींवर SRC कंपनीने मशीद ठेवण्याबाबत ग्रामपंचायतकडे अर्ज दाखल केला होता। तो अर्ज मागील ग्रामसभेत नामंजूर करण्यात आला होता। यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक पहाडसिंग गिरासे यांनी या संदर्भामध्ये स्टोन क्रशर व खदानीचा प्रस्ताव मंजूर झाल्यास मी आत्मदहन करेल असा इशारा प्रशासनाला दिला आहे। याबाबत पहाडसिंग गिरासे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या। आज त्याच्यावर विषय घेतला नाही त्यांनी, तो म्हणे आम्ही त्यांना ठराव दिला आहे, नामंजुरीचा ठराव दिला आहे, पण ते आज डायरेक्ट दादागिरी ते तो मशीन चालू करत आहे JCB। आणि जर तसं झालं, मी त्या पंचायतवाल्यांना दिलं आहे, मी ती आत्महत्या करू व त्याला सर्व पंचायत जबाबदार राहील, म्हणजे जे विस्तार अधिकारी आहेत ते सर्व। तुमच्या शेत जमिनीवर जर स्टोन क्रशर आणि खदान झाली तर नेमका काय तुमचं नुकसान होणार आहे? माझी तिथं म्हणजे 6,000 केळीचे खोडं लावले आहेत। केळीची उंची आज 6 फूट उंच झाली आहे। 2-3 महिन्यात माझं उत्पन्न चालू होईल त्याच्यात, आणि माझा करता मुलगा जर मेला तर मी काय करू? त्या जागेवर मी निश्चित आत्महत्याच करू। ग्रामसभेमध्ये नागरिकांनी गावात अपेक्षित विकासासंदर्भात आपला पाढाच वाचला। काही नाही, त्याच्यासाठी बद्दल आहे ना, या मागच्या वेळेस जो ठराव केला ना आपण, तो ठराव तसाच राहू द्या। परंतु त्या कंपनीवाल्यांना मी काय सांगितलं, जसं शिरपूर तालुक्यात पॅटर्न वापरला गेला की जे बंधारे आहेत त्याचं खोलीकरण करणं, तुम्हाला वाटल्यास म्हटलं जर मटेरियल लागत असेल तर आमच्या इथं 5 तलाव आहेत, बंधारे भरपूर आहेत, ते तुम्ही 30-40 फूट खोल करून द्या आम्हाला, म्हणजे पाणी अटकेल। अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलं। मग ते म्हणे तसं तुमच्या ग्रामसभेची परवानगी किंवा आम्ही बघायला येऊ, तहसीलदार परवानगी देतील मग करू म्हणे, असा ती चर्चा झालेली। परंतु हा विषय आपल्या दृष्टीमध्ये घ्या की एस्टिमेट बघा, त्या पद्धतीने जे असेल तेवढंच होईल, सगळं हे बघा सगळं होणार नाही साहेब। आणि मी सांगतो, PJ मोरेच्या काळात ती अंगणवाडी 1.5 लाखात पूर्ण काम झालं होतं, त्यावेळेस लो इस्टिमेट होता। आता लाख रुपयाला जर तेवढं होत नसेल तर ते करणार नाही म्हटलं। लक्षात आलं का? आपण हे नाही म्हणतोय की सगळं जुन नाही, राग येत असेल हे बघा, वेळा माणूस पण काही पण विचारेल, कुणी असो, तर सर्वसामान्य कंटाळा माणसाचा कंटाळा साहेब आहे का तुम्ही? बोलायला काही विषय नाही। प्रत्येक गोष्ट हे बघा, आतापर्यंत आम्हाला वाटलं की 1 वर्षापासून प्रशासकीय अधिकारी आपण आलात, वेलकम, चांगलं आहे, पण आता गोष्टी अशा आहेत, आम्हाला वाटतं की थोडंसं चांगली सुधारणा होईल बुवा। 2-3 कामं झाले त्याच्यात, पण आता तो गटरवाला भाऊ बोलले, एकदा फक्त वाच करून घ्यायचे सर, इथं तुम्ही पण बघून पाहिल्या गेली त्यावेळेस काम चालू होतं। आता ढाप्यांचा विषय आहे, कुठे ढापे नाहीये तो विषय आम्ही आता आणि आम्ही काही तिथं बिल पूर्ण फायनल केलेलं नाही की बाबा हा देऊन टाकलं, मग आमचं चुकलं पाहिजे आणि शुद्ध मराठीत पाहिजे। नाही भाऊसाहेब, ते 2 शोधखड्डे झालेले आहेत नदीमध्ये, आता पण चला शोधखड्ड्यामध्ये पाणी जातच नाही, कनेक्शन केलं नाही नदीमध्येच येते पाणी, आणि आमच्या घरांना पूर्ण त्रास येते त्या पाण्याचा, पूर्ण वास येतो रात्री। तुमचं म्हणणं बरोबर आहे, बोलवलं आम्ही, त्यांनी खड्डे बी दाखवले, त्यांनी सांगितलं यांना कनेक्शन करा, कनेक्शन केल्याशिवाय त्याचं पेमेंट मिळणार नाही। आणि एक काम करायचं, राजा बिटर आणून घ्या, हे जे 2-3 कामं झाले ना, ग्रामसाहेबाला विचारूनच बिल द्या, म्हणजे तुमचा विषय संपून जाईल। तुम्हालाच विचारून काही क्युरी आहे का, काही क्युरी आहे का, लोकांनाच विचारून ग्रामसभेला विचारल्याशिवाय कुठलंही बिल काढू नये, सर्वांचं मान्य बरोबर। लोक येतील, समाधान झालं, लगेच देऊन टाका, 1 मिनिटात देऊन टाका, 1 मिनिटात देऊन टाकायचं करता कामा नये, मान्य सर्वांना साहेब आहेत, ठरवून टाका। आता हे पण सांगू विषय घ्या आम्ही पण तसं तुम्ही जे म्हणतात ना तसंच आम्ही पण लोकसहभागातून यांनी 10,000 दिले, मी 5,000 दिले, यांनी 2-2 रुपये दिले, याच्यातून जो लोकसभातून पैसा जाईल याला जर रिपेअर करून घेतला नाही, VIP पेंट हो चुना
चुना जरी मारून घेतला ना वाईट, तरी 2 लोकांचे पाहुण्याची घरी व्यवस्था नसेल ना, तो इथं नाही भक्त निवास होईल, फक्त निवास म्हणा भक्त निवास ही संकल्पना आहे माझी. हा ना, नाही मागे भक्त निवास आहे. तुला पाटलांनी सांगितलं होतं की तोडायचं, हे घेऊन आलो आणि ते घेऊन आलो. बघा तोडून काही होत नाही, परत पुरातत्व आला नाही, पुरातत्व आला परत येईल. विषय झाला का? हा, मी बोललो, मी विरोध गेलो होतो त्या पुरातत्व विभागाला आपण पत्र दिलं. हे बघा असं आहे. सर, मी त्यांनी तुम्हाला permission दिली नाही, सांगतो, आपण हात लावला नाही. माझ्या संडास बाथरूमची कडी तुटली ना, ती मला टाकता येत नाही, वेळ मिळत नाही, नोकरीला आहे हो, आपण थकवतो, बादली फुटली, मका फुटला, तो बदलत आहे. एवढी इमारत आहे रावसाहेब, एक खिडकी एक दरवाजा आजही बघून घ्या, नवा इमारतींचा तुटलेला असेल. काय नाही, आपण त्यांचं आहे ना, त्यांना हवं तर त्या लोकांना विचारून 5-50 लोकांना बाबा काही अडचण काही दिवसाचं ते म्हटलं काही व्यवस्थित झालं तर काही अडचण नाही. वावरणार ज्या लोकांना त्यांचं समाधान झालं पाहिजे ना. काम होतं विषयामध्ये आम्ही काम झाल्यानंतर बोलतात, या लोक बी बोलत नाही, काम पावसाळ्याचे दिवस आहेत, आरोग्याचा प्रश्न उद्भवतील, डायरिया झाला, ज्याच्यात तुम्हालाही त्रास होईल, त्याच्यापेक्षा जो पाणी फिल्टर आहे आपला, त्याच्यासाठी जर काही तरतूद करता येत असेल तर तो तात्काळ जर रिपेअर झाला 15-10 दिवसात, जर त्याचं उत्पन्न नाही रावसाहेब ऐका, 10 रुपये जार नाही देतायत उत्पन्न नाही सर, आपण उत्पन्नाचे स्रोत पण सोडून दिलेले आहेत. तिथं रोज दिवसाला 3,000-3,500 पाणी विकलं जात होतं, मागचा रेकॉर्ड बघा कोण बरं नाही, कोण चांगलं चालेल. आपला ग्रामपंचायतचा कर्मचारी होता मागील काळात, बरोबर. आता जर होत नसेल ऐका ना, एक या सभाच बसलेली आहे, ऐका ना सभाच बसलेली, कोण जर मेंटेनन्स करत असेल त्याला वर्षाला काय ग्राम दिला तर कार्यरत एकदम व्यवस्थित होऊ शकतं ना. बरं, विषय आपल्या जे 4-5 होत्या, पुढचा काय विषय म्हणजे? आणि अजून एक विषय साहेब, माझं आजो दवाखाना झालेला याच नोंदणीकरण झालंय का आपल्या ग्रामपंचायतीत? नाही. हा ओके, मला तेच विचारायचं होतं, आणि जर करायचं असेल तर ग्रामसेवक घेणार आले. नाही सांगतोय, विचारायचं काम माझं आहे, ग्रामसभेची जागा नाही विचारायचं काम माझं आहे साहेब. ते पण आहे, आणि मागच्या ग्रामसभेत तुम्हाला लोकांनी त्याला तेव्हा बघा तिथं साहेब, आता तिथं लाईट नाही, हा कनेक्शन बघा मी तुम्हाला जे आहे मी पण ऐकलं, कनेक्शन नाही, लाईट नाहीये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाहीये. आता तुम्ही जरी आरोग्य खात्याचे कर्मचारी म्हणून असाल, तुम्हाला तिथं जर फॅन नसेल कोण बसू शकता नाही, लागेल ना लाईट. तुम्ही दिवसभर कसे काम करणार? पण माझं असं म्हणणं आहे, तुमचं सांगा आता ग्रामसभा विषय का, तुम्ही विषय काढला म्हणून तो माझ्या डोक्यात नव्हता. समजा आता ज्याने काम करून गेलं तर एस्टिमेटला इलेक्ट्रिक कनेक्शन नसेल, होतं का? मग त्याची जबाबदारी मी फाईन पण घेतली ठेकेदाराकडनं, साहेब तो रडायचा, मी मरून जाईल, माझे पोर मरून जाईल, रडून का बरं मरतं? ऐका ना तुम्ही, म्हणजे बघा मी तुम्हाला हे नाही सांगत साहेब, हे बघा शासनाने 50-60 लाख रुपये त्या इमारती जनसुविधेसाठी दिले का नाही? हो, जनसुविधेसाठी दिले का दूर करण्यासाठी दिलेले आहेत. मग मी एक म्हणतोय, मी त्या बिल्डिंगला बांधण्यासाठी जेवढा ॲग्री असतो ना, तेवढा सुविधा आणि कर्मचारी आणण्यासाठी का नाही माझा पुढाकार? मी लोकप्रतिनिधी ना, मी या ग्रामपंचायतचा सदस्य आहे ना. मी भांडण केव्हा केली? बांधकामाच्या वेळेस केली. मी बोललो का नंतर की मला इथं लाईट कनेक्शन नाहीये, कर्मचारी नाहीये? बघा आम्ही मागच्या ग्रामसभेत पण सुचवलं, या इमारतींना जरी कौलं नसतील, साधा पत्रा टाकून, समजा तो तुमच्यातून नाही म्हणत सर, लोकसहभागातून यांनी 10,000 दिले, मी 5,000 दिले, यांनी 2-2 रुपये दिले, याच्यातून जो लोकसभातून पैसा जाईल याला जर रिपेअर करून घेतला, नाही VIP पेंट हो, चुना जरी मारून घेतला ना वाईट, तरी 2 लोकांचे पाहुण्याचे घरी व्यवस्था नसेल ना, तो इथं भक्त निवास होईल, फक्त निवास भक्त निवास ही संकल्पना आहे माझी. नाही मागे एक मिनिट, तुला पाटलांनी सांगितलं होतं की तोडायचं, हे घेऊन आलो आणि ते घेऊन आलो. बघा तोडून काही होत नाही, परत पुरातत्व आलं नाही, पुरातत्व आलं परत विषय झाला का? मी बोललो, मी विरोध केलो होतो त्या गोष्टीला. विभागाला आपण पत्र दिलं. हे बघा सर मी तुम्हाला सांगतो, माझ्या संडास बाथरूमची कडी तुटली ना, ती मला टाकता येत नाही, वेळ मिळत नाही, नोकरीला आहे हो, आपण थकवतो, बादली फुटली, मका फुटला, तो बदलत. एवढी इमारत आहे रावसाहेब, एक खिडकी एक दरवाजा आजही बघून घ्या, नवा इमारतींचा तुटलेला असेल, एक इटला धक्का लागलेला नाही. अहो वीट बघा ना, विदाउट प्लास्टर आहे, आपले प्लास्टर पडले साहेब कामांचे, आता नवीन कामांचे. जुनं काम आहे ते 50. अहो सप्ताह आहे, गावातला धार्मिक कार्यक्रम आहे, पर्यटन येऊ शकतात, तर एक सुविधा होईल ना हो, आणि याचं उत्पन्न मिळेल ना सर ग्रामपंचायतीला. लक्षात घ्या, तोडून काही मिळणार नाही. थोडेच आम्ही मी तोडायचं नाही म्हणतोय, आले तोडायचं, कारण की आम्हाला माहिती 2 गोष्टी हा विषय होऊन गेलाय. टाकले लोकांनी कौलं कुठे नेले, मी त्याची चौकीत कौलं कुठे गेले ते पण आहे. एक कौल जर कुठे भेटले ना
त्याची पण चौकशी लावणार. ते कौलं पण कुठेतरी गेले, ते भेटले, त्यांची चौकशी लावणार. कोणी असू द्या, शासकीय माझी मालमत्ता नाही, माझं वैयक्तिक कोणाची दुश्मनी नाही, पण शासनाची मालमत्ता कोणी खाल्ली असेल त्याची चौकशी तर लावणार आम्ही. एक एक कौल जर कुठे भेटलं तर त्याच चौकशीत घेऊन येलो. आम्ही लोकसभा तुम्ही सगळं करणार. आणि माझी संकल्पना आहे की भक्त निवास होणार. मिथिला नगरी लोक म्हणतायत इमानपंथी मंदिर आहे, तिथे पर्यटक यावे, गावाची सुधारणा व्हावी, गावाला रोजगार मिळावा, म्हणून येणाऱ्या लोकांना सुविधा पाहिजे म्हणून भक्त निवास ही माझी संकल्पना आहे. नाही झालं त्या संकल्पना चांगल्या आहेत पुढच्या, परंतु आजचा विषय असा आहे की पुरातत्व विभागाची जागा असल्याने आणि ती इमारत पाडण्याची तिची जरा फक्त कौला आणि वरचा ढाचा तिचा तो पण काढणे. MRC कंपनी तात्पुरती कळी क्रेशर मशीन परवानगी ठेवण्यासाठी नार दाखवा देण्याबाबतचा विषय होता आपला. त्याच्यामध्ये आपण असा ठराव केला ग्रामसभेने. आजच्या ग्रामसभेत SRC कंपनीच्या प्रतिनिधी सौ श्री बटेसिंग परमार यांचा अर्ज ग्रामसभेपुढे सविस्तर वाचून दाखविला. तरी त्यांनी मेची येथील गट क्रमांक 520-1, 520-2 मध्ये तात्पुरते कळी क्रेशर मशीन ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीची लेखी परवानगी मागणी केलेली असून सदर गट क्रमांक 520-1 चे शेतकरी श्री सदाशिव जगन्नाथ माळी व गट क्रमांक 520-2 चे शेतकरी संतोष जगन्नाथ माळी यांनी सदर कंपनीस त्यांची शेतजमीन भाडेतत्वाने देण्याबाबतचे कागदपत्र सभेपुढे सविस्तर वाचून दाखविले. त्याबाबत सभेत चर्चा करण्यात आली असता गावातील शेतकरी श्री ज्ञानेश्वर राजपूत व योगेश गिरासे यांनी सभेसाठी सांगितले की सदर गट क्रमांक पासून आमचे शेत जवळ असून आम्ही आमच्या शेतात केळी व इतर पिकांची लागवड केलेली असून खडी क्रेशर मशीनमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरवून आमची अतोनात नुकसान होणार आहे. तसेच आमच्या विहिरींना आज जे पाणी आहे ते कंपनीने जर खदान केली तर त्याचा प्रभाव आमच्या विहिरीवर होणार असून त्यामुळे परिसरातील विहिरी कोरड्या पडण्याची शक्यता आहे. त्याबाबत गावातील नागरिकांनीही असे सांगितले की त्या परिसरात ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा विहीर असून ती सुद्धा प्रभावित होऊ शकते व गावात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे सदर कंपनीच्या खडी क्रशर मशीन व खदानीस आमचा तीव्र विरोध राहील. त्याबाबत ग्रामपंचायत अधिकारी व प्रशासक यांनी असे सांगितले की माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम घोषित केलेला असून त्यात इजी डुईंग बिझनेस हे सुद्धा सांगितलं दुरुस्तीचे काम घेतलेले असून सदरचा प्रकल्प हा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून कंपनी ज्या जागेवर खडी क्रशर मशीन ठेवणार आहे त्या सभोवतालच्या शेतकऱ्यांनी विरोध केला ते स्वाभाविक आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांची प्रकल्पामुळे काही नुकसान होणार नाही त्यांनी विरोध करणे चुकीचे आहे. त्यावर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला व असे सांगितले की त्या परिसरातील नव्हे तर संपूर्ण गावाचे प्रकल्पामुळे नुकसान होणार आहे. त्यामुळे सदर प्रकल्पात संपूर्ण ग्रामसभेचा विरोध आहे. तरी सदर ग्रामसभेत ग्रामस्थांनी TV चॅनलच्या प्रतिनिधींना बोलावले असून त्यांनी सुद्धा ग्रामसभेत काही प्रश्न उपस्थित केले. तरी शेवटी ग्रामसभेत सदर विषयाबाबत हात वर करून मतदान घेऊन सदर विषयाबाबत ग्रामसभेची संमती आहे का विरोध आहे याबाबत विचारणा केली असता ग्रामसभेत उपस्थित सर्व सदस्यांनी हात वर करून आमचा सदर कडी क्रेशर मशीन ठेवण्यास व प्रदान करण्यास विरोध असल्याचे एकमताने सांगितले व तसा ठराव सर्वानुमते मंजूर करून वरिष्ठ कार्यकारिणीमध्ये ठेवण्यात आले. बाबत म्हणजे या कालावधीमध्ये लग्न सुरू होता ना तर आपल्या काही भागात बालविवाह होता. म्हणजे आपल्या आदिवासी समाजात जास्त होता बालविवाह. आदिवासी खेळारी समाज आहे. बाकी समाजामध्ये काही मुली मिळत त्यामुळे वय वाढून जात असेल पण या बाकी समाजामध्ये होता हा विषय. त्यामुळे मग त्यांनी असं दिलंय उपरोक्त संदर्भ विषयान्वये कळविण्यात येते की 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया मुहूर्तावर भारतात मोठ्या प्रमाणावर विवाह आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाह सुद्धा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2007 संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. त्यानुसार बालविवाह आयोजित करणे अजामीनपात्र गुन्हा आहे. बालविवाह होऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सूचित केले आहे. बालविवाह ही प्रथा बाल हक्कांच्या विरोधी असून बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार असे विवाह बेकायदा ठरतात. या कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकारी आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी सरपंचही आहे ना हो समितीमध्ये आहे ना ज्यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी जबाबदार हो मग पद्धत त्यांचं दिनांक 24/4/2025 रोजी होणाऱ्या विशेष ग्रामसभेत आपल्या गावात होणाऱ्या टाटा सोलर प्रकल्पात पत्र कोणी दिलं पण हेडिंगवरनं वाचा लोकांना अजून कळलं नाही. शेतकरी व श्रमिक संघर्ष समिती संपर्क कार्यालय मेची तालुका शिंदखेडा मुख्य कार्यालय ठाणे महानगरपालिका पार्किंग पोखरण रोड नंबर 2 सर्व्हिस रोड ठाणे खाली सचिव पाटील YN उपाध्यक्ष सोनवणे BN आणि अध्यक्ष श्री BA राजपूत. दिनांक 24/4/25 रोजी होणाऱ्या विशेष ग्रामसभेत आपल्या गावात होणाऱ्या टाटा सोलर प्रकल्पात
जमिनी गेलेल्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करण्याचा ठराव घेऊन नक्कल मिळणे व ग्रामपंचायत मार्फत कंपनीशी पत्रव्यवहार होण्याबाबत विशेष उपरोक्त विषयान्वये पत्र सादर करतो की आपल्या मेथी गावातील बहुतांश शेतकरी व श्रमिक यांची जमिनी या महाजन कोला जाऊन 10 ते 12 वर्षे झाले असून आजपर्यंत शेकडो भूमिपुत्रांना रोजगार हाताला नाही. बोटावर मोजण्या इतके कामावर कंपनीने कामावर घेतले तरी गावातील उर्वरित भूमिपुत्रांना उदरनिर्वाहासाठी हाताला रोजगार नाही. तरी आपल्या ग्रामपंचायत मार्फत पत्रव्यवहार होऊन गावातील भूमिपुत्रांना उपासमारीपासून मुक्त होण्याकरिता शेतकरी भूमिपुत्रांना काम मिळवून उपासमारीची समस्या सुटेल. तरी आजच्या सभेत ठराव बहुमताने मंजूर करून शेतकरी व त्यांचे पुत्र यांना शैक्षणिक अर्थानुसार रोजगार उपलब्ध होऊन गाव विकासासाठी देखील गावाला दत्तक घेऊन मेथी गावाचा विकास व्हावा यासाठी आजच्या सभेत ठराव मंजूर होऊन ठराव नक्कल मिळणार. बरोबर आहे का? सगळ्यांना कामं मिळायला पाहिजे का? बडसले प्रत्येक समाज बरोबर आहे साहेब. टाटा सोलर ही कंपनी जी काम करत होती ज्यावेळेस सुरुवातीला ते आमच्याकडे आले, आम्ही आमच्या कमिटीमध्ये बसून त्यांना स्पष्ट सांगितलं एक फॉरेस्टची जमीन होती, तर फॉरेस्टची जमीनला त्यांनी परवानगी काढून शासन केलं त्यांनी. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आमची जी मागणी होती की मेथी गावाची मुलं जास्तीत जास्त घ्या आणि विक्रमपेक्षा मेथीला इमारती जास्त बनवा की जेणेकरून भविष्यात आम्हाला ग्रामपंचायतीला तिचं उत्पन्न मिळायला पाहिजे. त्यांनी हो म्हटलं आणि पुन्हा मराठी शाळा, ग्रामपंचायत, हायस्कूल, अंगणवाडी, दवाखाना या जे शासकीय इमारती यांच्यावर सोलर प्लॅन बसवून द्यावा लागेल हे सुद्धा त्यांनी आमच्याकडे मान्य केलं. पंचायत राज दिवस साजरा करण्याबाबत एप्रिल हा राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून केंद्र शासनाने साजरा करण्यास सांगितलेले. त्याबद्दल म्हणजे आजच आपल्या ग्रामपंचायत विभाग म्हणजे ग्रामपंचायतचा जो शासन निर्णय निघाला होता ग्रामपंचायत अस्तित्वाल्या आजपासून आपला सुरू झाल्यात. त्यामुळे आज आपण हा दिवस साजरा करण्यासाठी आपण आज ही सभा आयोजित केलेली आहे. ते 1993ला 73वी घटना दुरुस्ती झाली होती. त्याच्यामध्ये ज्या काही त्यावेळेस शासनाने केंद्र शासनाने ज्या समिती आयोजनाच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था, त्याच्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. तर हा म्हणून 24 एप्रिल 1993 पासनं त्रिस्तरीय पंचायत राज 73व्या घटने दुरुस्तीच्या माध्यमातून हा दिवस त्या दिवसापासून याच्यापासून याला ती हे दिली की याला पंचायत राज दिवस म्हणून शासनाने मग म्हणजे 24 एप्रिल 1993ला 73 घटना दुरुस्ती झाली. तिच्यामध्ये म्हटलं की 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्था आपल्या महाराष्ट्रात असावी. तर त्या हिशोबानं आपल्याला हा 24 एप्रिल पंचायत राज दिवस आपण शासनाच्या मान्यते केंद्र शासनाच्या आणि शासन मान्यतेने मग आज 24 एप्रिल जर आहे तर मग 24 एप्रिलच्या निमित्ताने ग्रामसभा घेणं किंवा काय आहे की पंचायत राज दिवसाचं जे काही असतील इतर कार्यक्रम म्हणा तर ते घेण्यासाठी मग आपण आज ती ग्रामसभा लावलेली. मशीन व खदानीस आमचा तीव्र विरोध राहील. त्याबाबत ग्रामपंचायत अधिकारी व प्रशासक यांनी असे सांगितले की माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम घोषित केलेला असून त्यात इजी डुईंग बिझनेस हे सुद्धा सांगितलं आहे. तरी सदर कंपनीने सोनगीर ते दोंड्याचा रस्ता दुरुस्तीचे काम घेतलेले असून सदरचा प्रकल्प हा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून कंपनी ज्या जागेवर खडी क्रशर मशीन ठेवणार आहे त्या सभोवतालच्या शेतकऱ्यांनी विरोध केला ते स्वाभाविक आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांची प्रकल्पामुळे काही नुकसान होणार नाही त्यांनी विरोध करणे चुकीचे आहे. त्यावर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला व असे सांगितले की त्या परिसरातील नव्हे तर संपूर्ण गावाचे प्रकल्पामुळे नुकसान होणार आहे. त्यामुळे सदर प्रकल्पात संपूर्ण ग्रामसभेचा विरोध आहे. तरी सदर ग्रामसभेत ग्रामस्थांनी TV चॅनलच्या प्रतिनिधींना बोलावले असून त्यांनी सुद्धा ग्रामसभेत काही प्रश्न उपस्थित केले. तरी शेवटी ग्रामसभेत सदर विषयाबाबत हात वर करून मतदान घेऊन सदर विषयाबाबत ग्रामसभेची संमती आहे का विरोध आहे याबाबत विचारणा केली असता ग्रामसभेत उपस्थित सर्व सदस्यांनी हात वर करून आमच्या सदर खडी क्रेशर मशीन ठेवण्यास व खदान करण्यास विरोध असल्याचे एकमताने सांगितले व तसा ठराव सर्वानुमते मंजूर करून वरिष्ठ कार्यालयात पाठवण्याचे ठरवण्यात आले. आपण हा असा मागच्या ग्रामसभेत विषय घेतला होता त्याप्रमाणे आपण तसा ठराव पाठवून दिलेला आहे. आपला मागील सभेची इतिवृत्त वाचून दाखवून तर आपली मागची ग्रामसभा 5 तारखेला झाली होती 5/3ला. तर मागच्या आपल्या ग्रामसभेला विषय घेतला आपण
MRC कंपनीस तात्पुरते खडी क्रशर मशीन परवानगी ठेवण्यासाठी नार दाखला देण्याबाबतचा विषय होता आपला। त्याच्यामध्ये आपण असा ठराव केला ग्रामसभेने। आजच्या ग्रामसभेत SRC कंपनीच्या प्रतिनिधी श्री बटेसिंग परमार यांचा अर्ज ग्रामसभेपुढे सविस्तर वाचून दाखविला, तरी त्यांनी मेथी येथील गट क्रमांक 520-1, 520-2 मध्ये तात्पुरते खडी क्रशर मशीन ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीची लेखी परवानगी मागणी केलेली असून सदर गट क्रमांक 520-1 ते शेतकरी श्री सदाशिव जगन्नाथ माळी व गट क्रमांक 520-2 ते शेतकरी संतोष जगन्नाथ माळी यांनी सदर कंपनीस त्यांची शेतजमीन भाडेतत्वाने देण्याबाबतचे कागदपत्र सभेपुढे सविस्तर वाचून दाखविले। त्याबाबत सभेत चर्चा करण्यात आली असता गावातील शेतकरी श्री ज्ञानेश्वर राजपूत व योगेश गिरासे यांनी सभेत असे सांगितले की सदर गट क्रमांक पासून आमचे शेत जवळ असून आम्ही आमच्या शेतात केळी व इतर पिकांची लागवड केलेली असून खडी क्रेशर मशीनमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरवून आमचे अतोनात नुकसान होणार आहे। तसेच आमच्या विहिरींना आज जे पाणी आहे ते कंपनीने जर खदान केली तर त्याचा प्रभाव आमच्या विहिरीवर होणार असून त्यामुळे परिसरातील विहिरी कोरड्या पडण्याची शक्यता आहे। त्याबाबत गावातील नागरिकांनीही असे सांगितले की त्या परिसरात ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा विहीर असून ती सुद्धा प्रभावित होऊ शकते व गावात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते। आज राष्ट्रीय पंचायत राज दिवस आहे, 24 एप्रिल हा राष्ट्रीय पंचायत राज दिवस असल्यामुळं शासनाने पत्र काढलं आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये काही ना काही कार्यक्रम आयोजित करा, सभा आयोजित करा। त्यासाठी आपण सभा आयोजित केली आणि 1 मेची ग्रामसभा असा नियम आहे। 15 एप्रिल ते 15 मेच्या दरम्यान ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे ग्रामपंचायतीला, त्याच्यामुळे आपण ती ग्रामसभा आज आयोजित केलेली आहे। 1 मेला नाही घेणार, 1 मेला नाही घेणार। 1 मेला काय गाळ उपसणार आहात त्यांच्याकडे रिसर त्यांची तुम्ही परवानगी घ्या। ग्रामसभेची कोणती गावाची कोणती अडचण नाही, गावाची त्यासाठी आमच्याकडनं मान्यता आहे। आम्ही सभेविषयी विषय ठेवून त्यांना दिलेले आहे, काही प्रॉब्लेम नाही। ती जे उत्खनन जे करणार आहे कंपनी तिचं बाकी त्या डिपार्टमेंटची परवानगी घ्यायचं काम त्यांचं आहे। त्या डिपार्टमेंट मला आम्हाला म्हणेल ग्रामपंचायतला तुम्ही कुठल्या बेसवर काय दिलं नाही, पण त्याने आजच्या टाकून घ्या। ग्रामसभेची मान्यता घ्यायची काय ग्रामसभेपेक्षा आहे ना त्या एरियात काम झालं ना त्या लोकांचं समाधान झालं का गावाचं जाऊ द्या, ज्यांना उपयोग होणार आहे सुविधा उपभोगाच्या आहेत ना त्यांचं समाधान झालं, त्याच्यात मग त्यांनी काय केलं विषय संपला। बरोबर आहे, आलं लक्षात। त्यानंतर ग्रामपंचायतच्या प्रशासकांना थेट गावात नेत गटारींची काय अवस्था आहे याबद्दल अवगत केले। गावात प्रशासक असल्याने गावांमध्ये विकास कामं झाली पाहिजेत अशी अपेक्षा गावातील भटेसिंग राजपूत यांनी प्रतिक्रिया देत माध्यमांना सांगितलं। सर्वप्रथम आपल्या जो चौथा स्तंभ असतो लोकांचा, लोकशाहीचा, पत्रकारांचं मी हार्दिक स्वागत करतो। आपले मनपूर्वक आभार की आपण आमच्या छोट्याशा गावामध्ये आले। आज मला कळलं की ग्रामसभा आहे। मी गावाचा नागरिक, गावाचा रहिवासी भटेसिंग राजपूत। ग्रामसभेमध्ये बरेचसे विषय होते आणि सर्वात महत्त्वाचे जे विषय होते सुविधा, लोकांच्या सुविधा, ज्या गावामध्ये गाव पुढे जायला पाहिजे तर अधोगतीला जाते, विकास व्हायला पाहिजे तर गाव भकास होत आहे, या सर्व नागरिकांच्या समस्या होत्या। गटार, पाणी आणि लाईट या मुख्य प्रश्न होते लोकांचे आणि ते होत नाही। गल्लीमध्ये पाणी वाहते, रोगराईचा प्रश्न आहे, या सगळं। आणि 1 वर्षापासून मला असं माहिती पडलं की प्रशासक आहे आमच्या गावामध्ये आणि प्रशासकाचंही वचक नाही आहे असं मला दिसतंय। किमान अशा या ग्रामसभेनंतर प्रशासक गावामध्ये नागरिकांच्या सोयीसुविधा देण्यास परिपूर्ण ठरतील का हा सवाल मात्र कायम राहतोय। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, मेथी। नागपूर सुरत बायपास महामार्गावर रात्रीच्या सुमारास लिफ्ट देऊन तरुणाची लूट करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह LCBच्या पथकाने ताब्यात घेत गजाआड केले आहे। त्यांच्याकडील 10,000 रुपये किमतीचा मोबाईल, 2,870 रुपये रोख,
10,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 22,870 रुपये किमतीचा मुद्देमाल LCBच्या पथकाने जप्त करत जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. चैतन्य जगदीश पाटील वय 24 वर्ष राहणार रेणुकानगर चौड रोड धुळे. विशाल उर्फ कल्लू मधुकर भामरे वय 32 वर्ष राहणार सुरक्षा पोलीस कॉलनी आश्रमशाळेच्या पाठीमागे चितोड रोड धुळे असे ताब्यात घेतलेल्या दोघं आरोपींची नावे असून त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे इतर 2 अनोळखी साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास LCBचे पथक करत आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, मायूस सोनवणे, संतोष हिरे, सुरेश भालेराव, प्रकाश सोनार, पोलीस कॉन्स्टेबल नितीन दिवसे, किशोर पाटील, योगेश जगताप आदींनी केले आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. शिरपूर शहादा महामार्गावरील कळमसरे गावाजवळ रस्त्याच्या मधोमध काटेरी झाड वाढलं आहे. गेल्या 3 वर्षांपासून या महामार्गावर सदरचं झाड असून या झाडाविषयी अनेक वेळा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तक्रारी देऊनही न काढल्याने व रस्त्यावरील खड्डे बुजवण्याऐवजी झाडाचं जतन केल्याबद्दल शिरपूर फर्स्टच्या वतीने झाडाचा 3रा वाढदिवस साजरा करत केक कापत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामाचा निषेध नोंदवला आहे. शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या अनोख्या आंदोलनाचं सर्वत्र चर्चा सुरू आहे. आपल्या शिरपूर तालुक्यातून जाणाऱ्या अंकलेश्वर बुरानपूर महामार्गावरती कडमसऱ्याच्या पुढे तिरंगा पेट्रोल पंप जवळ आपण जर का बघितलं तर डिवायडर वरती हे झाड वाढलेलं आहे. हे झाड आपण बघू शकतो डांबर मध्ये ते मुरलं गेलेलं आहे आणि मध रस्त्यावरती डिवायडर वरती हे झाड वाढवलं गेलेलं आहे. 3 वर्षापासून हे झाड इथं असंच आहे. NHAI चे अधिकारी किती वेळा इथून गेले. कोट्यावधी रुपयांचा निधी या रस्त्याच्या मेंटेनन्ससाठी आणि काळजी घेण्यासाठी वापरला जातो, तो सँक्शन केला जातो. पण रस्त्यावर आज एवढं झाड असून सुद्धा NHAIच्या कुठल्याच अधिकाऱ्याचं यावर लक्ष गेलं नाही. म्हणून आज शिरपूरकरांच्या वतीने, शिरपूर तालुक्याच्या जनतेच्या वतीने आम्ही शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून या विद्रोही झाडाचा 3रा वाढदिवस आज साजरा केलेला आहे. या झाडाला जगवण्यासाठी NHAIने फार मोठी भूमिका निभावलेली आहे. महामार्गावरती मध रस्त्यावरती हे झाड आहे. अनेक वेळा इथून वाहनधारकांना रात्री बेरात्री त्रास होतो, पण तरी सुद्धा परवा एक अपघात झाला, पण परमेश्वर कृपेने तो माणूस वाचला. कदाचित NHAI कोणाचा तरी बळी जाण्याची वाट बघत आहे, तेव्हाच या विद्रोही झाडाला इथून काढलं जाईल, अनधिकृत झाडाला इथून काढलं जाईल. NHAIच्या अधिकाऱ्यांच्या, प्रशासनाच्या, शासनाचा आम्ही इथं तीव्र निषेध व्यक्त करतो. तुमच्या निष्काळजीपणामुळे हे झाड इथं इतकं वाढलेलं आहे आणि आता जर का कोणाचा अपघात किंवा कोणाचं काही जर या झाडामुळे जर झालं तर याला सर्वस्वी जबाबदार हे NHAIचं प्रशासन असेल. आणि आम्ही दरवर्षी या दिवशी जोपर्यंत हे झाड तुम्ही जगू देणार आहात तोपर्यंत दरवर्षी आम्ही शिरपूरकरांच्या वतीनं याचा वाढदिवस साजरा करणार आहोत. यावेळी शिरपूर फर्स्टचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
चोपड्याहून शिरपूरकडे मोटरसायकलने गांजा तस्करी करणाऱ्या बीडच्या महिला व पुरुषाला थाळनेर पोलिसांनी मुद्देमालासह अटक करत गजाआड केले आहे। त्यांच्याकडील 1,69,330 रुपये किमतीचा 24.190 किलो गांजा व 60,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 2,29,330 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत दोघांना बेड्या ठोकल्या आहे। त्यांनी सदरचा माल कुठून आणला, कुठे घेऊन जात होते याचा अधिक तपास थाळनेर पोलीस करत आहे। इम्रान लियाकत अली सय्यद वय 39 वर्ष, राहणार बंगाली पिंपळा, तालुका गेवराई, जिल्हा बीड, समीना शेख अफसर शेख वय 34 वर्ष, राहणार बंगाली पिंपळा, तालुका गेवराई, जिल्हा बीड असे ताब्यात घेतलेल्या दोघा आरोपी महिला व पुरुषाचे नाव असून त्यांच्या विरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास थाळनेर पोलीस करत आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या नेतृत्वात थाळनेर पोलिसांनी केले आहे। प्रतिनिधी राजकुमार जैन सह मधुकर शिरसाट, माझा महाराष्ट्र न्यूज, थाळनेर। भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी धुळ्यातल्या नव्याने साकार होत असलेल्या भाजपा कार्यालयाची पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी काही सूचना देखील पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत। भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण धुळे दौऱ्यावर आले असता त्यांचं धुळे भाजपाच्या वतीने जंगी असं स्वागत करण्यात आलं। नंतर 40 रोड भागात भाजपाच्या कार्यालयाच्या बांधकामाची त्यांनी पाहणी केली। यावेळी भाजपाच्या संघटनात्मक कामकाजाविषयी देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे। यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, संघटन महामंत्री विजय चौधरी, आमदार अनुप अग्रवाल, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, माजी नगरसेवक राजेश पवार, भाजी युमोचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, पंकज दात्रक यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।